नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धुमाळ सर. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण द कोक अँड द अँथम या ओ हेनरी लिखित पाठामध्ये सोफी या मेन कॅरेक्टरने जे युजलेस प्रयत्न केलेले आहेत त्याच्याविषयी आपण पाहितलं होतं. इन दी स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वेगाबॉन्ड. हा होमलेस आहे, वंडरर आहे अँड द पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याचं बॅकग्राऊंड क्रिमिनल असणार आहे. तो जेलमधून रिटर्न पण आलेला आहे. ही मेक्स अ डिफरंट प्लॅन टू रिएंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रिव्हेंट हिमसेल्फ फ्रॉम द सर्वाइव्ह विंटर. आणि या कडक हिवाळ्याच्या सीझनमध्ये त्याला थांबण्यासाठी जागा नाही आहे किंवा थांबण्यासाठी एक सुरक्षित असं ठिकाण नाही आहे. म्हणून तो काय करतो आहे तर ही वॉन्ट टू ट्राय टू मेक अ डिफरंट प्लॅन रिएंटर द प्रिझन. त्या प्रिझन म्हणजे काय, जेल. या जेलमध्ये जाण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो आहे. 5 वेळेस त्यांनी पाठीमागील पार्टमध्ये आपण बघितलं, 5 वेळेस त्यांनी युजलेस असे ट्राय केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण रूल्स अँड रेग्युलेशन तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे, पोलिसांसमोर कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय काय केलं आहे तुम्हाला आठवत असेल. पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहितलं आहे. काय केलं बरं, कोण सांगू शकतं? की बघा की पहिल्यांदा त्यांनी जी कृती केली टू रिएंटर द जेल, पहिली कृती त्याची अशी होती 1 नंबरची, ट्राय टू एंटर लक्झरियस कॅफे अँड ऑन डू नॉट ऑन टू अ पे. तर तो म्हणतो आहे का लक्झरियस कॅफेमध्ये जाण्याचा तो प्रयत्न करतो आहे आणि हाही प्रयत्न त्याला सक्सेस झालेला नाही आहे. नेक्स्ट आयटम त्यांनी काय केला आहे, ब्रोक द ग्लास विंडो अ शॉप, आणि एक इलेक्ट्रिक शॉपचं एक काच त्यांनी फोडलेली आहे विथ द हेल्प ऑफ स्टोन. या दगडाच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तिसरा प्रयत्न त्याचा कोणता होता, एट ॲट अ मॉडेस्ट हॉटेल अँड रिफ्यूज टू पे, आणि त्यांनी नकार दिला आहे. एका हॉटेलमध्ये त्यांनी भरपूर असं खाल्लेलं आहे, भरपूर असं बिल झालेलं आहे आणि त्यांनी रिफ्यूज टू पे आणि ते बिल भरण्यास नकार दिला आहे. आणि तोच म्हणतो आहे पुन्हा त्या वेटरला, हेड वेटरला, मॅनेजमेंटला टू कॉल द कॉप, पोलिसांना बोलवा. आणि चौथा त्याने अटेम्प्ट केला इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर. हे डान्स हॉल रेवेड डिस्टर्ब द स्काय, आणि बऱ्याच पद्धतीने त्यांनी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याला वाटलं की एका सार्वजनिक ठिकाणी मी गोंधळ घातला तर मला अटक निश्चित होईल आणि मला माझं हिवाळ्याचं संरक्षण या जेलमध्ये सुरक्षित होईल आणि मला तिथं मोफतचं अन्नही मिळेल. आणि शेवटचा प्रयत्न त्यांनी एक छत्री चोरून केलेला आहे, स्टोल सिल्क अम्ब्रेला. एका माणसाची एक छत्री चोरण्याचा प्रयत्न केला, चोरली हे आहे इवन, आणि तो त्याच्याशीच उद्धटपणे वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 31 वर आपण इथपर्यंत पाहितलं होतं आणि त्यानंतरचा भाग आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन. या पार्टचा उत्तरार्ध. द एक्स अम्ब्रेला मॅन retreat. The policeman hurried to assist a tall blonde in opera cloak across the street. In front of the street car that was approaching to block way. की या ठिकाणी काय झालेलं आहे की द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीट, म्हणजेच निश्चितच या एक्स अम्ब्रेला मॅनने थोडेसे त्याची पावलं सावध केलेले आहेत, स्लो केलेले आहेत. द पोलिसमॅन हरीड असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ द स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग टू ब्लॉक वे. आणि ब्लॉन्ड म्हणजेच काय, अ पर्सन विथ अ प्ले येलो हेअर, म्हणजेच फिकट रंगाची जे केस आहेत आणि या फिकट रंगाच्या केस असणाऱ्या गौरवर्णीय महिलेला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करण्यासाठी सोफी तो पोलिसमॅन त्या ठिकाणी गेलेला आहे. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. ही हरेल द अम्ब्रेला अँग्रीली इन ॲन एक्झॅबिशन. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. ज्या खराब झालेल्या रस्त्यामध्ये जो खड्डा आहे त्याच्यामध्ये त्यांनी छत्री जी अम्ब्रेला आहे ती भिरकावलेली. ही हरेल द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द ॲन एक्झिबिशन. ही म्युटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट अँड कॅरी क्लब.
तो काहीतरी पुटपुटलेला आहे, शिव्या देतोय, शाप देतोय. कोणाला? द मॅन हू वियर द हेल्मेट अँड कॅरी क्लब. कोणाला? तर त्या कोपला किंवा पोलिसमॅनला, ज्या पोलिसासारखं जे दिसत आहेत त्यांना तो शिव्या शाप देतो आहे. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू दिअर क्लचेस दे सीम्स टू रिग्रेट हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि स्वतः तो रस्त्याने असं काही चालत आहे जसं काही स्वतः ॲज अ किंग हू कुड डू नॉट नथिंग रॉंग. आणि राजा आहे आणि तो जसं काही चुकलंच नाही अशा आविर्भावामध्ये तो चालत आहे. At length, Sophie reached one of the avenue to the east where the glitter and turmoil was but faint. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survive even when the home is a park bench. की जरी हा होमलेस असला, जरी हा वंडरर असला आणि पार्क बेंच त्याचं घर असलं तरी प्रत्येकाला आपल्या घराकडे जाण्याची एक ओढ वेगळीच असते. आणि हा त्याच्या पार्क बेंचकडे निघालेला आहे. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी कम टू स्टँड स्टील. आणि एका कॉर्नरवर एका वळणावर तो एकदम स्तब्ध उभा राहिलेला आहे. का बरं? हिअर वॉज अन ओल्ड चर्च क्वाईंट अँड रॅमलिंग अँड ग्लॅब्ड. की या ठिकाणची जी चर्च कशी आहे तर क्वाईंट म्हणलेले ओल्ड फॅशन आहे, जुन्या पद्धतीची चर्च या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि या चर्चच्या पाशी तो थोडा वेळ थांबलेला आहे. का बरं थांबलेला आहे? रॅमलिंग अँड ग्लॅब थ्रू वन व्हायोलेट स्टेन विंडो सॉफ्ट लाईट ग्लो. आणि एका जांभळ्या रंगाच्या खिडकीमध्ये एक सॉफ्ट असे लाईटचा प्रकाश झोत येताना त्याला दिसतोय. वेअर नो डाऊट द ऑर्गेनिस्ट लॉटरेड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ कमिंग सब्बत अँथम. आणि बघा, एखादा जो ऑर्गॅनिस्ट आहे, एखादा जो गायक आहे तो त्याच्या गिटारवर, त्याच्या वाद्यावर तो सब्बतची धून वाजवतोय, संगीत म्हणतो आहे. आणि ते संगीत या सोफीच्या कानावर पडतं आहे आणि तो तिथंच उभा राहिलेला आहे. मास्टरी ऑफ द कमिंग सब्बत अँथम फॉर there drifted out the Sophie's ear sweet music that caught and held him transfixed against the convolutions of their iron fence. म्हणजे लोखंडाचं जे फेंच आहे, फेंच म्हणजेच कुंपण, काटेरी कुंपण जे आहे, तर त्यासमोर त्याला चिटकून तो उभा राहिलेला आहे. काही शब्द आलेले विद्यार्थी मित्रांनो. टर्मवाईल अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स. क्वाईट, हे क्वाईंट हा शब्द ओल्ड फॅशन त्या चर्चच्या संदर्भात आहे. अट्रॅक्टिव्ह, अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. रॅमलिंग, हिअर रॅमलिंग मीन्स स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डिरेक्शन. ग्लॅब्स, कन्स्ट्रक्टिव्ह विथ ग्लॅब्स म्हणजे ते उतरत्या छपराचं किंवा आपण द ट्रायंग्युलर अपर पार्ट ऑफ द वॉल ॲट द एंड ऑफ द रिज रोफ. म्हणजेच जे उतरत्या छपराचं, जे तीव्र उतरत्या छपराचं जे चर्च आहे त्याच्या बाबतीतला हा शब्द आहे. सब्बत, अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड अबस्टेन्स फ्रॉम द वर्क की बायजू अँड ख्रिश्चन लोक हा सब्बत डिनर किंवा अशा पद्धतीचे शब्द आपण ऐकले असतील की सब्बतच्या वेळेस वाजवलं जाणारं गाणं, सब्बतच्या वेळेस प्ले केलं जाणारं स्वीट म्युझिक हा सोफीच्या कानावर पडलेला आहे आणि तो त्या ठिकाणीच खेळून राहिलेला आहे, थांबलेला आहे. द मून वॉज अबव फुल अँड रॅडियंट. आणि चंद्रप्रकाशाचं वर्णन केलं या ठिकाणी ओ हेनरीने. द मून वॉज अबव फुल अँड रॅडियंट. जसा की पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकाशत होता. व्हेकल्स अँड पेडास्ट्रियन व्हेअर फ्यू. आणि त्या ठिकाणी जे व्हेकल्स आहेत, जे वाहनं आहेत, त्यांची गर्दी एकदम तुरळक आहे, एकदम कमी झालेली आहे. पेडास्ट्रियन म्हणजे पदचारी जे आहेत, जे रस्त्याने चालणारे लोक आहेत, अगदी कमी आहेत. स्पॅरोट्युटर स्लीपिली. आणि ज्या स्पॅरो चिमण्या आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, झोपाळलेला आहे किंवा एकदम शांत स्वर सध्या झालेला त्याला दिसून येतो आहे. इन द वेस्ट ऑफ अवर लिटल व्हाईल द सीन माईट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि त्या ठिकाणचा सीन जो आहे कशासारखं वाटत आहे तर एखाद्या ग्रामीण भागातल्या चर्चसारखा वाटत आहे त्याला. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्ले समेंटेड सोफी टू द आयर्न फेंच. आणि तो त्या ठिकाणीच ते म्युझिक ऐकत त्या आयर्न फेंचच्या शेजारी उभा राहिलेला आहे. फॉर ही हॅड नो इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेनमेंट म्हणजेच काय की ज्या ठिकाणी कंटेनमेंट, आपण या ठिकाणी हा शब्द गेलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. कंटेन म्हणजेच काय? समाधानी.
म्हणजेच तो समाधानी झालेला आहे की ज्यावेळेस तो व्हेन हिज लाईफ कंटेन्स सच अ थिंग ॲज मदर, ज्यावेळेस त्याच्याबरोबर आई होती, रोज गुलाबी आयुष्य होतं, रोजेस होते, ॲम्बिशन्स महत्त्वाकांक्षा त्याच्याकडे होती, अँड फ्रेंड्स आणि खूप सारे चांगले मित्र त्याच्या भोवती होते, त्याच्याबरोबर होते, अँड इमॅक्युलेट थॉट आणि त्याचे विचार निश्चितच पवित्र होते. म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याच्या अगोदरचा अनुभव त्याला त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जात आहे. थॉट अँड कलर्स आणि गुड अटायर म्हणजेच व्यवस्थित असा पोशाख परिधान केलेला हा सोफी त्याला आठवत आहे. द कंजक्शन ऑफ सोफीज रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय? सोफीच्या मनाची एक संवेदनक्षम जी ग्रहणक्षमता आहे, ती अवस्था आहे, त्या अवस्थेवर ही जी आत्ताची सिच्युएशन कशी प्रभाव पाडते आणि त्याला त्याच्या विचारामध्ये बदल करण्यासाठी कशी प्रवृत्त करते, यामध्ये म्हटले द कंजक्शन ऑफ सोफीज रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुअन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याचं मन परिवर्तन करण्यामध्ये या चर्चमधून येणारी ट्यून असेल, या चर्चमधील त्याच्या भोवतालचं जे सभोवतालचं वातावरण असेल, जे ॲटमॉस्फिअर आहे ते त्याला कसं प्रवृत्त करतं, यामध्ये लेखकांनी मांडलेलं आहे. ही व्ह्यूज विथ अ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टंबल द डिग्रेडेड days, unworthy desire, dead hopes, wreck faculties and base motive that made up his existence. म्हणजेच बघा, आता त्यांनी पाठीमागं वळून पाहताना निश्चितच चांगला काल बघितला आणि आत्ताच्या वेळेस काय आहे, ही व्ह्यूज विथ अ रायझिंग हॉरर द पीट इन टू विच ही हॅड टंबल्ड. म्हणजे आपण कोणत्या गर्तेत गुंतलो आहे आता, याचे त्याला भान झालेलं आहे. हे ड्रॅग डेज, ते जे लाजिरवाणे दिवस आता त्याला आठवत आहेत. म्हणजे आता ज्यावेळेस त्यांनी कैदी म्हणून जीवन जगला, त्याने लाजिरवाणेपणे जीवन जगलेलं आहे. अनवर्दी डिझायर आणि त्याच्या ज्या इच्छा आहेत, कशात अनवर्दी डिझायर आहे, निश्चितच घाणेरड्या इच्छा आहे त्याच्या. डेड हॉब्स, भग्न झालेल्या आशा त्या ठिकाणी त्याला दिसत आहेत. रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ह, या ठिकाणी असणारा शिक्षणाचा झालेला त्याचा चुथडा, शिक्षणाचं झालेला वाटोळं, बेस मोटिव्ह जे त्याचे हलकट हेतू आहे, दॅट मेड ऑफ हिज एक्झिस्टन्स, यांनीच त्याचं अस्तित्व भरून राहिलेलं आहे सध्या. अँड ऑल्सो इन मोमेंट इज हर्ड रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू द स्ट्रेंज मूड. आणि आत्ता त्या क्षणी त्याच्या हृदयात एक अद्भुत आशेचा किरण उगवलेला आहे. आशेच्या किरणाने एक उचल घेतलेली आहे. अ स्ट्रॉंग इम्प्ल्यूज मूव्ह हिम, द स्ट्रॉंग इम्प्ल्यूज मूव्ह हिम टू. एक इम्प्ल्यूज मीन्स अर्ज म्हणजेच काय, प्रचंड अशी इच्छाशक्ती. त्या इच्छाशक्तीने त्याच्यामध्ये एक घर केलेलं आहे. बॅटल विथ इज अ डिस्परेट फॅक्ट. डिस्परेट मीन्स होपलेस फॅक्ट ज्या आहेत पाठीमागच्या, त्याला विसरून जायच्यात आता. ही वुड फूल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुल मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो या गर्तेतून, मायर चिखलातून, या निश्चितच या घाणेरड्यापणातनं बाहेर निघायचं आहे. ही वुल पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुल मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. अनप्लेझंट सिच्युएशन जी आहे, त्या चिखलातून त्याला स्वतःला वर काढायला हवे असं त्याचं मन सांगत आहे. ही वुल कॉन्क्युअर द इव्हिल दॅट इन्सल्फ हिम. निश्चितच त्याला गुलाम बनवणाऱ्या ज्या वाईज गोष्टी आहेत त्याच्यावर आता विजय मिळवायचा आहे. देर वॉज अ टाईम ही वॉज यंग एट. ही वुल रेस्क्युरेट हिज ओल्ड एगर ॲम्बिशन अँड परशू देम विदाऊट फ्लॅटरिंग. निश्चितच तो ज्यावेळेस रेस्क्युरेट मीन्स या ठिकाणी शब्द आलेला आहे, रिस्टोर टू लाईफ. निश्चितच आताही अजून वेळ गेले नाही. ही वॉज यंग, तो आता नवतरुण आहे. फ्लॅटरिंग, लुझिंग स्ट्रेंथ, विदाउट फ्लॅटरिंग म्हणजे त्याची अपेक्षा, त्याची स्ट्रेंथ न विसरता तो नव्या जोमाने उभा राहू शकतो असा त्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागृत झालेला आहे. दो सोलेमन बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रेव्होल्युशन इन हिम. याच्यामध्ये म्हटलं की ऑर्गन्स नोट्स हॅड सेट अप हिज रेव्होल्युशन इन. निश्चितच त्याच्यामध्ये एक क्रांतीची सुरुवात त्या एक ट्यूनने झालेली आहे. त्या चर्चमधून येणारे जे संगीत आहे, जे म्युझिक आहे, त्याच्यामधून एक त्याच्या मनामध्ये एक क्रांतीची सुरुवात झाली आहे आपल्याला दिसतं. टुमॉरो ही विल गो इन टू द रोरिंग डाऊन टाऊन. निश्चितच उद्या या बिझी असणाऱ्या शहरामध्ये तो जाणार आहे, खाली जाणार आहे शहरामध्ये, आणि तो काय करणार आहे, डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क, आणि काम बघणार आहे. अ फ्युअर इम्पोर्टर, एक फरची आयात करणारा जो आहे, फरचीचा व्यापारी जो आहे,
त्यांनी एक ऑफर केला त्याला जॉब. कोणता आहे? अ फ्युअर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. म्हणजेच एक फ्युअर इम्पोर्टर जो आहे तर त्यांनी याला ड्रायव्हरचा जॉब देऊ केलेला आहे. आपण पाहू शकतो की ॲज अ ड्रायव्हर म्हणून त्याला जॉब त्यांनी ऑफर केलेला आहे. ही विल बी अ समबडी इन द वर्ल्ड. आणि या क्षणामध्ये ही विल बी अ समबडी इन द वर्ल्ड, ही विल, या जगात आपण कोणीतरी आहोत असे त्याला वाटू लागले. अँड तोच सोफी फेल्ट अ हँड लेड. Sophie felt a hand laid on his arm. He looked quickly around into the impassive fact of policeman. Impassive means expressionless. Expressionless म्हणजे काय? निर्विकारपणे तो काय करतो आहे की त्या पोलिसमॅनकडे बघतोय. सोफी फेल्ड हँड लेड ऑन अ आर्म. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ द पोलिसमॅन. आणि एका पोलिसमॅनचा त्याच्यावर काय झालेला आहे, एक त्याच्या खांद्यावर हात पडलेला आहे. आणि पोलिसमॅन त्याला विचारतोय. द कोप आस्क हिम व्हॉट आर यू डन हिअर. आस्क द ऑफिसर. आस्क द पोलिसमॅन. नथिंग सेड सोफी. सोफी म्हणतोय ना, काहीच करत नाही, मी काही करत नाही. देन कम अलॉंग. आणि चल तर माझ्याबरोबर. त्या पोलिसमॅन हा सोफीला म्हणतोय चल मग माझ्याबरोबर. देन कम अलॉन सेड द पोलिसमॅन. 3 months ऑन द आयलँड. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि त्याला 3 महिन्याची जेल देण्यात आली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी थांबूया.